विठ्ठल आणि बिरुदेव ही जोडीचं शेष नारायणाची जोड आहे. खिलवा महाजवाच भागोबाई पदुबाईच नारुबा गावड्याच जळते जानुबाईच. ज्यावेळेस विठ्ठल कृष्ण अवतार धरला आणि विठ्ठल अवतार केला, हे पंढरपूर नुसतं पुंडलिकासाठी तयार झालं. माझ्या बिरदेवानं पण इकडं या विठ्ठलानं एका वेळेस शेषानं एका वेळेस 2 कामं केली, इकडं बळीरामदादा आणि इकडं बिरुदेव. मग ह्या विठ्ठलाचं लग्न झाल्यावर माझ्या विठ्ठलाला एक मुलगी झाली. मुलगीचं लग्न झाल्यावर त्यांना वाटलं की बाबा आपण एक बंधू जोडावा, म्हणून त्यांनी एक यात्रा भरवण्यासाठी गुलदंदीचा माळिंगराय बघत जोडला. माळिंगराय कारणाकारणच माघारी फिरला. मग पुन्हा त्यांनी त्यांच्या भागोलेकीला माहेरला आणायचं केल्यावर त्याच्या सासरच्यानी भागोलेकीच्या न धाडल्यामुळं विठ्ठलानं सराप सोडून त्या भागूच्या घरचं नायनाट केला. पुन्हा माझ्या पदुबाईचा पण भक्ताला माघारी फिरवलं. जवळजवळचा पवा सरपल्यामुळं माझ्या विठ्ठलानं सराप सोडून घरच पण मारली. पुन्हा विठ्ठलाला वाटलं, बिरदेवाला वाटलं आपल्याचं बसून देव कोण म्हणणार, आपल्या बागुबाईला कोण बंधू नाही, मायाचं पडाल नाही, म्हणून त्यांनी दुनिया देश निवळून जगाच्या आगळाने वेगळा हा माझ्या भोल्या शंकराकडून भगत मागून घेतला. तो येडा खिलोबा, तो चौगावच्या दंडाला होता मेंढ्या राखीत. त्याला तिथनं तपाची जागा सोडून अंजनगावला मठ बांधून दिला आणि त्यांनी सांगितलं तिथमीत अश्विन महिन्याच्या प्रथमेला अमावस्या दिवशी पितृकार्य घालून देवीचं घट बसल्यानंतर पहिल्या माळ्याला माझा मार्ग धरायचा. भागवत बहिणीला जन्माला जायचा मी बंधू जोडलाय आणि भागू बहिणीची बोलवण करायची. खिलबा देव माझा गुरुच्या भेटीला यायचं म्हणल्यावर एकट्याने कसं जायचं, मग माझ्या खिलबा देवानं चौघचेला जोडलं. पहिला देगावचा गोंदू, घाटण्याचा माधू, महुळाचा भैरू आणि हिवऱ्याचा भाव्या यांना माझ्या त्या अंजनगावच्या मठाला बोलवून घेतलं. मग 7व्या माळाला निघाली माझा देव. 6व्या माळाला 7व्या माळाला निघलं त्यावेळेस भाऊ गावड्याचा भाव बघायला विठ्ठल बिरदेव आलतं. म्हणून भाऊ गावड्यासाठी त्यांनी 3 दिवसाचा आणि 2 वेळाचा अंजनगावाच्या शिवचात मुक्काम केला. आणि 10व्या दिवशी पुन्हा भाऊ गावड्या आल्यावर निघाली. माझ्या त्या राजावर तळ्यात मोठं भाई सांगितलं होतं त्या गावातल्यानी 2 पार रात्रीला. देवाने माझ्या तिथं जाऊन दैवत जागं केलं. जानू चंदनीनं माझ्या खिलबा देवाला भवन पातळात नेलं आणि साऱ्यावनं धाकली. साऱ्यावनं धार जशी आपल्या पाण्याला धार लावता येते, तुपाला धार लावायची, ह्याच्यापेक्षा धाकली बहीण मान म्हणून सांगितलं. माझ्या खिलबा देवानं कबूल केलं. आणि मग माझ्या खिलबा देवाला ह्या ज्या 2.5 रेगायच्या आजपर्यंत घोंगडं म्हणत होती, त्या माझ्या जानू चंद्राने 2.5 रेगा वाढल्यापासून जाड जाड कीर्त देशात केली आणि सांगितलं आपत्काळाला निदान आलेला मी तुला सावधान होईल. असं दर कोस दर मुक्काम करीत आष्टीला आलं. आष्टीतल्या लोकांनी सन्मान केला. सकाळपारी उठून पहाटे 4 वाजायला शंखशेडा केला आणि माझा देव चंद्रभागेला आला. महापूर होता. कोळ्याच्या बाळाने म्हणली देवाने माझ्या भांडरा टाकला, पडायला घालवा म्हणले. ते म्हणले आम्ही फुकट घालवत नाही. या माझ्या हळदीला त्यांनी नावं ठेवलं. देवाने माझ्या त्या आंब्या लिंब्याला सरप सोडला की तू लाख्या सावकारचं केनं भरून बुडवून जा त्याला नावा. मग माझ्या खिलबा देवानं वरल्या बाजूला गेला. ती म्हणाले तुझ्या गुरुचा माती सांगतोय मग का जाण्याचं कोंगड्यावर. माझ्या देवानं ह्या कोंगड्याच्या जाडीची नाव केली. जानू भंडरा टाकल्यावर जानूबाईनं तळात लावलेलं कळल्यावर माझ्या खिलबा देवानं ह्या जाडीवर चौघचेला बसवलं. आणि मध्ये खिलबा देव माझ्या त्या विठ्ठल बिरदेवाला ढवळ्या पवळ्या वळ्या मनात आईला तिराचं पहिलं तिराचं आईला तिराला आलं. देवानं सांगितल्याप्रमाणे नावा बुडल्या. माझ्या विठ्ठल बिरदेवाला कोडं पडलं.
खिलबा देवाचं कोडं आपल्याशिवाय कोणाला सुटत नाही. म्हणून स्वतः विठ्ठलबीर देवानी जाण्या जोशाच्या रूपात त्या कोळ्याच्या बाळांना जामीनहून सोडवून घेतलं आणि त्या खिलबा देवा कुणच तुम्ही मरणा घ्या म्हणून सांगितलं. मग ते पळत आले, लोटांगण घेतलं, सांगितलं देवा चुकलो माफ करा, लेकरू हागलं मांडी कापू नका. देव म्हणलं तू काय करशील, तुम्ही काय सांगाल ती करू म्हणला माझी यात्रा आज पाचा नाही, उद्या गाड्या घोड्या नेईल. देवा म्हणला फुकट घालवतो आणि तुमच्या पायाचं पायतान डुईवर घेऊन वागवतो. देव म्हणलं जामीन याला. ते म्हणलं देव म्हणलं घ्या डोंगूर. अरे म्हणला कलियुगात डोंगूर फोडतेली जागायचं पहिल माझं वचन बुडल. ती झाड घ्या म्हणलं, ती कोणतरी सुतार आहे त्याने झाड कापतेली वचन बुडल. मग देव म्हणलं, ती म्हणले देवा मग तुम्ही काय सांगताल ते वचन. देवाने सांगितलं सूर्य खालतं उगवतो वरत मावळतोय तोपर्यंत माझं वचन चालल. नद्या नर्मदा सव्वाशा होत्या त्या तोपर्यंत माझं वचन चालल. मग माझ्या देवाने चिमट भंडारा दिला आणि त्या कोळ्यांना सांगितलं नावा बोलायला ठिकाण टाका, त्यात तुम्हाला माझा 1% सोनं आगाव आहे. मोजून घेतलं, मोजून द्या, राहिल्या ते 1% मी माझं दिन घ्याय तुला. मग त्या कोळ्याच्या बाळाच्या सांगितल्याप्रमाणे माझ्या देवानं सांगितल्याप्रमाणे झालं. बाळवणी रानावरनं हल्लं. तिसरा मुक्काम पुन्हा येत वाटंबऱ्याच्या माझ्या खंडोबाच्या देवळात केला. रोज सकाळी पहाटे 4ला शंखशेडा करणार, सायंकाळी रोज देवदेव करणार, शौकळा आणणार. असं करत करत आज आम्ही आत्ता सध्या आमच्या सत्याई समोर आलो. सत्याईनं माझ्या खिलवाला धरलं. हे म्हणली देवा तू कुठं चालला, आधी माझ्या शक्तीनं कुणाला सोडलं नाही ह्या जगात, तू शिलंगण केलं नाही, तू इथं शिलंगण खेळ. म्हणून माझ्या त्या आधी माझ्या शक्तीनं माझ्या खिलबाला शिलंगण केलेलं त्या काळापासून आज तागायतपर्यंत तो नियम चालत आहे. दोपार युगापासून आज तागायतपर्यंत असं करीत करीत मग विठ्ठलवाडीच्या लोकांनी सन्मान केला. लोकांचा माझ्या खिलबा देवाचा सन्मान केला. पांजन गोसावी हळदीच्या अंगाचं पिवळ्या रंगाचं. मग माझी लोक म्हणायची अरे एवढं घेऊन चाललाय. मग म्हणला खिलबा देव माझा गुरु जगावून आगळा वेगळा आहे, काय करल तो करल आहे. माझ्या खिलबा देवाला माझ्या विठ्ठल बिरदाने आशीर्वाद दिला, तुला बाड बोल मी खरं करन. असं करत करत मग माझ्या त्या खनिजा तळावर मुक्काम पडला. पण माझ्या खिलबा देवानं नावा बुडवल्या, नावा काढल्या, महती जगात झालती. मिरजगावच्या लोकांनी त्या राजानं 4 फेर माणसं बसवली. माझ्या खिलबा देवाला कचेरीत नेलं. देवा तुला काय येत आहे म्हणली. मला काय येत नाही म्हणलं, माझा देव बोलायला ती खरं करतोय. मग म्हणला ही गुढी म्हणला गाभण आहे का काय, हे म्हणलं गाभण आहे. लागलं साहेब हसायला. ह्या गुढीला नंद्याचा वाराच नाही, जलमलेपणं बांधून आहे. मग म्हणला ह्याच्या पोटात काय आहे, शिंग आहे, कलर कसा आहे, 4 पाय पांढरा, कपाळीचा ना, शेपटाला पुसरा, कुशीला बांधा, असा शिंग आहे. कापून जाणार, कापा म्हणलं मी कापीन. वैदानली घोडी कापली, सांगितल्याप्रमाणे शिंगा निघला. मग पुन्हा ती साहेब म्हणलं तो राजा म्हणला जसं पंढरपूरला नावा बुडवल्या, नावा काढून दिल्या, तशी माझी घोडी जिवंत करून दी. पुन्हा त्या वैदानी घोडी शिवली आणि माझ्या खिलबा देवानं वरती बंडरा टाकला. घोडी शिंग वाजलं की घोडी उभा राहिली. माझ्या त्या मिरजगावच्या राजानं माझ्या खिलबा देवाचं नाव गाव विचारलं आणि त्या पंचगंगेच्या काठाला 1 पाव जमन इनाम दिली, बक्षीस दिली. मग माझ्या त्या मिरज गावच्या लोकांना वाटलं माझा देव कचेरीत नेला. त्यानं सांगितलं तू धनगर लोकांना म्हणले तुमचा देवच आहे, दरवर्षी ह्या कचेरीत देवाला की खुर्ची सोडणार, असा नेम त्या काळापासून हाच का तागायत चालतोय. मग पुन्हा कृष्णेने दिला बी मागितलं. कोल्याच्या बाळाने सांगितलं प्रत्येक नेतू देता, प्रत्येकाला माझ्या हा देव चांगलं बी करतोय वाईट बी करतोय, बोललं की खरं होते. असं करत चिपरीच्या माळाला मुक्काम पडला. चिपरीच्या माळावरनं मुक्काम करून आता जवळ आलं म्हणून पुन्हा प्रत्येक लोकांनी जागोजाग सन्मान केला आहे. त्या रुईच्या अलीकडे आल्यावर देव म्हणा ती काय कोलवडी म्हणून माझ्या त्या देवाने खेळत खेळत 5 दगडाचा खेळा रचून भंडरा खेळा केला. तिथं आता देवदेव करतोय. तिथं रुईत गेलं
चारी चक्र करमवली. सकाळपारी पंचगंगेतनं पुन्हा माझ्या त्या पट्टण कोलोडीचं मानकरी आला आणि घेऊन गेलं. जाताना माझा देवानं दंडवट घेतला. तोरण माळाला गेल्यावर खिलबा देव म्हणला माझं एवढं मोठं तप तुडून म्हणला मला आणलं देवीना म्हणून माझा खिलबा देव त्या तोरण माळाला रुसून बसला. नारोबाला म्हणला देव रुसून बसलाय. विठ्ठल बिरांजाने रुसू दे. आपण प्रत्येक देशात मग मंडळ दिलाय. सगळं मानकरी येऊ दे. पहिल्यांदा मान फरांडे महाराजाचा. सगळं मानकरी आल्यावर सगळ्यांनी मिळून ढोल काही तलाब दागिरीच्या लिशाणाच्या तलात ही वार्ता कळवती कोल्हापूरला की राजानं पंढरपूर नावा बुडविल्या काढून दिल्या. मिरजला घोडी कापली जिवंत केली. मृग नक्षत्रा दिवशी माझ्या विठ्ठल बिरदेवानी ढोलाच्या तालात कोल्हापूरचा राजा असं मिळून त्या तोरण माळाला. मग विठ्ठल बिरदेव म्हणला अरे उठ उठ ती भेट. हे देवानं म्हणला खिलबा देव म्हणला मला जगायचं नाही तुमच्या हातात तलवारी द्या. विठ्ठल म्हणला बिरदेवा महालिंगराय पंचगंगेपासून फिरला ही आता तलवार मागून तू पोटात खूप गेलो इथं मरणार. बिरदेवानं सांगितलं घाबरू नको जी 2 तलवारी मी माझं तळात लावतो त्या पोटाला. ज्यावेळेस माझं तळात तुटल तेव्हा कोताला फुटल. घाबरू नको. दिला. मग माझ्या खिलबा देवाने काय केलं तर मरायचं आहे ऐसा केलं. विठ्ठल बिरदेव चांग बरे म्हणून पोटात मारली. काय त्यावेळेस पहिला त्याने विचार केला अर ही रजगुण झाला म्हणला. दुसरा कुस्ता घेतला तर मग गुणाचा राग हैसा केला. दुसरा बी कुस्ता काय उडला वरच्यावर काय गेलं नाही पोटात. 2 झालं म्हणला. तिसरा राहिला मला सत्वगुण बघू म्हणला. हैसा सत्वगुणाचा कुस्ता मारला पोटात गेला नाही. त्यावेळेस माझ्या त्या नारोबा गावड्यानं माझ्या खिलबा देवाला धरलं. भाव्या गावड्यानं पोटाला भंडारा लावला. कोल्हापूरचा राजा मला इडी धनगर ह्या कुठे म्हणला मुंडक्या तलवारी लागला सांगाय न्यूज बरं. खिलबा देवाच्या कानावर गेला म्हणला तुझी आण तलवार. मग माझ्या खिलबा देव मला एक खेत नसतो मला 2 महिन्याच्या 2 तलवारी काढून दिल्या. एक मुठ केली एक जीव केला. हैसा केला कुच्चा मारला. दुसरा कुच्चा मारला निम्यात तलवार तुटली. राजाच्या मेण्यावर जाऊन पडली. राजा थरथर कापायला येऊन पाय धरलं म्हणला चुकलो म्हणला मी ह्या चुकीला माप. महाग तुम्ही शांत झाल्यावर आयेर चढवून भागूबाईच्या मळ्यात जेवण देईन. ही प्रथा आज तागाय चालते. भागूबाई आली तवर अरे दादा चल. आका म्हणला तुझं बस पालखीत. मी पायानं चाललोय तुझाच मान राहू दे म्हणून आज तागायत भागूबाईची पालखी म्हणजे ती. जेव खेळत मरगाई समोर गेला. मरगाई मातेनं देवाच्या माझ्या खिलबा देवाच्या पायात वाक्या घातल्या. खेळत उजवा घेऊन माझ्या बिरदेवासमोर तलवार केला. विठ्ठलासमोर तलवार केला. देव शांत झाला. 12 महिन्याचं वैक सांगून दिलं. विठ्ठल बिरदेवाचं खिलबुवा महादबुवाचं भागबाई पदबाईचं नारोबा गावड्याचं